हाय प्रसाद सर. हाय सई मॅम. बस स्टॉपवर आहे, बसची वाट नाही बघत आहे. बस स्टॉपवर आहे, जिच्यासाठी आयुष्यभर थांबायचं आहे तिची वाट बघतोय. हां म्हणजे ना एक ॲक्च्युली एक मुलगी आहे सर. माझं खूप प्रेम आहे तिच्यावर आणि आम्ही इथे बस स्टॉपला भेटतो आणि आज ठरवलं आहे 2 वर्षांनी तिला प्रपोज करायचं. आज फायनली प्रपोज करणार. सिम्पल आहे. ती आली की तिला म्हणायचं शर्वरी आय लव्ह यू, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. नाही होत सर. कानशील गरम झालेत, हातपाय थरथरतायत, नाही कळत आहे काय. मला ना खरंच असं वाटतं अशा वेळेस एकच शक्ती मला मदत करू शकते, ती म्हणजे देव. देवा खरंच तू कधीतरी प्रेम केलं असशील ना तर प्लीज माझ्या प्रेमाची ही नाव आहे ना ती त्या दिशेला जाऊ दे, त्या किनाऱ्याला लागू दे. प्लीज प्लीज तू असशील ना खरंच या जगात. आज मी तुझ्यासमोर हात पसरतो. आज खुश तो बहुत होंगे तुम. प्लीज काय असेल तुझ्या मनात तर आत्ताच सांग आणि माझं प्रेम मला मिळव ना प्लीज. तुला तुझ्या प्रेमाची शपथ आहे देवा, तुला तुझ्या प्रेमाची शपथ. चिल डूड वाचतोय ना बीट घे फील डूड होणार आता फुल मूड आलाय आता देव डूड आलाय आता देव डूड चिल डूड वाचतोय ना बीट घे फील डूड होणार आता फुल मूड आलाय आता देव डूड आलाय आता देव डूड चिल क्या बोलती कंपनी शॉक लागला की नाही. वत्सा मी आलेलो आहे. हॅलो मी आलेलो आहे. कोण आहे रे तू? मी देवडूड. तू कोण आहे? मी देवडूड आहे. हे चल मला सांगतो देवडूड. अरे देवडूडचं पहिलं स्केट माझ्या बरोबर झालंय. मला माहितीये देवडूड कसा दिसतो. भरजरी कपडे, मुकुट, असं मस्त छान एक सूर्यकिरण असं काहीतरी असतं इथे. प्रॉब्लेम हा तोच झालेला आहे. आत्ता लोक मला ओळखायला लागली होती की मी देवडूड आहे, तेवढ्यात त्यांनी सगळं बदललं. म्हणजे नशीब बघ तुझं किती चांगलं आहे. तू देवडूडच्या पहिल्या स्किट मध्ये पण तूच होतात आणि देवडूड 2.0च्या पहिल्या स्किट मध्येही तूच आहे. हे असं म्हणायला हरकत नाही ना. आता मी देवडूडला पावणार आहे. ओव्हर कॉन्फिडन्स. नाही कसं आहे आता मला कळायला लागलंय रे, मी चेंज केलेलं आहे. कारण चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. बदल हेच एकमेव शाश्वत गोष्ट आहे रे. हो कसं झालंय मला कळलेलं आहे, कॉस्ट्युम वर आक्षेप आहे, मी जी काही कृती करतो त्यावर आक्षेप नाहीये. त्यामुळे मी आता काय धर्तीवर माझी एजन्सी टाकलेली आहे DDCS. म्हणजे काय? देवडूड कन्सल्टन्सी अँड सोल्युशन्स. देवडूड कन्सल्टन्सी अँड सोल्युशन. अर्थात मी आता प्रार्थना केली ती तुझ्यापर्यंत पोहोचली आहे. हो पोहोचलेली आहे म्हणून मी इथे आलेलो आहे. एक मिनिट. धर्तीवर टाकलीस म्हणजे आम्ही स्वर्गात नाही यायचं? नाही अरे मी इथे धर्तीवर धारावीत टाकलेली आहे. धारावीत आमची फर्म आहे, मोठा गाळा घेतलेला आहे आम्ही. धारावीत? हा काय तिकडच्या लोकांना सध्या आमच्या मदतीची गरज आहे, आमच्या सोल्युशन्सची कन्सल्टन्सीची गरज आहे आणि रिडेव्हलपमेंट झाल्यावर आम्हाला पण 100 स्क्वेअर फीट जास्त मिळणार की नाही. व्यवहारी झालेलो आहे आम्ही. प्रॉब्लेम सांग. हा ऍक्च्युली प्रॉब्लेम नाही आहे, माझ्या सगळ्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन आहे खरं तर. शर्वरी वायकूळ. तुला कसं माहिती? नवीन घेतलं रे, डोंट टच. मला सगळं माहिती आहे तुझ्याबद्दल. 2 वर्षाआधी तुझी तिची भेट झाली होती. ती तुझ्या समोरच्या ऑफिस मध्ये काम करायला आली होती. 6 महिन्यानंतर रस्ता क्रॉस करताना गाडीने तिच्यावर चिखल उडवला आणि कारण नसताना तू त्या ड्रायव्हर बरोबर भांडायला गेलास. तिची आणि तुझी नजरानजर झाली. तिचे टपोरे डोळे बघून तू तिच्या प्रेमात पडलास, हो की नाही? नको रे, नवीन घेतलंय की. आणि मग त्यानंतर 1 रात्र 2 रात्र 3 रात्र कशा तू तिच्या आठवणीत घालवल्यास ते मला माहितीच आहे. आणि एका रात्री तर तू तिच्या बिल्डिंग खाली गेला होता. मला आवडते सर. तुला देवा प्लीज आता तू एवढा आलाच आहेस धावून तर प्लीज असं काहीतरी कर की शर्वरी मला हो म्हणेल. काय ना माझी ना एकतर हिंमत होत नाहीये रे. 2 वर्ष फक्त फिरतोयस तिच्या मागे मागे. आज मी ठरवलंय प्रपोज करायचं पण तरीही हिंमत होत नाहीये. प्रपोज केल्यावर ती नाही म्हणाली तर तू एक काम करतो का? हे कर, ढुश कर. ढुश म्हणजे जादू कर ना, म्हणजे ती हो बोलेल. जादू बिदू कुछ नहीं रहता रे कंपनी. तुम लोग ना अंधश्रद्धालु है रे बहुत कंपनी. ऐसा मत कर. एव्हरीथिंग इज अबाउट प्रोग्रामिंग. काय? प्रोग्रामिंगम, कोडिंगम, सगळं कोडिंगम वर असतं रे. कोडिंगम? तुमची ओजी टाइमलाईन असते, त्याच्यामध्ये मी फेरफार केली ना की नवीन टाइमलाईन सुरू होते. अनेक अपॉर्च्युनिटीज सुरू होतात आणि आम्हाला पण इनोव्हेशन करायला जरा मजा येते. हे कोडिंग प्रोग्रामिंग काय आहे? अरे बाबा तुमचं लाईफ अख्खा प्रोग्रामिंग वर चाललेलं असतं आणि आमच्या कोडिंग आम्ही ते बदलत असतो. हो का? दाखवतो तुला.
प्राजक्ता हो प्राजक्ता थांब प्राजक्ता अरे थांब अगं नाही रिप्लाय देणार आहे तो तुला आधी इग्नोर केलास की नाही आता तो तुला इग्नोर करणार आहे देवडूड प्राजक्ता म्हणजे प्राजक्ता माळी आणि ती कोणाला मेसेज करते अरे प्राजक्ता माळी आणि ओंकार राऊचा आता मला कंटाळा आले प्राजक्ता माळी वेड्यासारखी मागे आहे त्याच्या पागल झालेली आहे त्याच्या मागे त्याच्यासाठी कविता गेलेल्या आहेत संग्रह झालेला आहे तिच्या पाकिटात म्हणजे त्याचा फोटो पण असतो प्राजक्ताच्या पाकिटात ओंकार राऊतचा फोटो. अरे सतत त्याला त्रास देणे उगाच काय करतोयस कसा आहे जेवलास का खाल्लास का उठलास का कुठे निघालास कुठे जातो अरे सोड रिजेक्ट अरे रिजेक्ट केलंस तू देवडूड तू रिजेक्ट केलं. अरे मग काय तो माझ्या मागे लागलाय तिला लांब कर ती सांगते त्याला जवळ कर आय फेडअप यार आय फेडअप देवडूड गेटअप आणि कॉस्ट्युमच्या नावावर खूपच क्रिएटिव्ह लिबर्टी नाही होत. माझी क्रिएटिव्ह लिबर्टी होत असेल पण तुझ्या क्रिएटिव्हिटीला मी लिबर्टी लावू नको सॉरी सांग प्रॉब्लेम काय सर शर्वरी तुला हो म्हणली पाहिजे बस मला बाकी काय नको शर्वरी मला हो बोलली ना बास 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 आधीच घाणेरडा चेहरा आहे अजून घाणेरडा करू नकोस शर्वरी फक्त मला हो घाणेरडा करू नकोस असं बोललो मी तरी तू तेच करतोय अरे मी बघत पण नाही बघ शर्वरी ह ह पृथ्वी कह प्रेमम सेमिकोलन @ हॅशटॅग ऍक्सेप्ट शर्वरी माझ्या आयुष्यात आलेली आहे म्हणजे आता मी तिला प्रपोज केल्यावरती मला हो डोंट डू दिस पण टर्म्स अँड कंडिशन वाचून घे नका टर्म्स आणि कंडिशन नाही पाहिजेत मला. हे इथे तुमचा प्रॉब्लेम होतो इथे तुमचा ऍग्रीमेंट आहे तरी वाचायचं नाही पैसे किती सही करा झालं एवढं नसतं इतना नाही होता ऍग्रीमेंट पडो मग कोणी तुम्हाला ऍग्रीमेंट दाखवायला आलं मग तुम्ही रुसून बसता मग तुमच्या मिटिंगा होतात नका ना करू टर्म अँड कंडिशन वाचून घ्या मी सांगू तुला काय काय आहे कुठल्याही कोडम मध्ये आम्ही फेरफार केली की ती गोष्ट बदलतेच म्हणजे पण त्याचे परिणाम पण बदलतात एक मिनिट कोडम मध्ये फेरफार केली मला कळत नाहीये. म्हणजे आता तुझ्या ओजी टाइमलाईन मध्ये शर्वरी नव्हती पण मी ती टाकली तुम्ही टाकली म्हणजे आता ती गोष्ट बदलली पण त्याचे आता परिणाम पण बदलणार ना. ओके म्हणजे काय होणार म्हणजे आता तुला शर्वरी मिळणार आहे पण तुझी नोकरी जाणार आहे. एक मिनिट देवडूड माझी नोकरी का जाणार आहे कारण आता तू शर्वरीला प्रपोज करणार आहे ती तुला हो म्हणणार उद्या तुम्ही जाणार आहे कॉफी शॉपला मग तिकडे तिचा भाऊ तुला बघणार आहे तू कुदवणार आहे तुझा एक पाय एक हात जाणार आहे मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट तुझ्या सुट्ट्या होणार आहेत आणि म्हणून तुला जॉबवरनं काढून टाकणार आहेत. म्हणजे शर्वरी जर मला हो म्हणाली तर तिचा भाऊ मला मारणार आहे म्हणजे हातपाय जाणार आहे. म्हणजे तुला त्यात ऑप्शन आहे की तुला कुठला हात आणि पाय पाहिजे शाबूत तर ते मी तुला देऊ शकतो तुला कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचं ते मी तुला करू शकतो आणि कुठल्या हॉटेलला तुला जायचं तिला डेटवर घेऊन ते मी यात फीड करू शकतो म्हणजे यु नो फॉर युअर कन्व्हिनियन्स. नाही एक मिनिट देवडूड इकडे प्लीज इकडे ते हे करते ते तुझं टाइमलाईनचं कर काहीतरी त्याच्यात एक मिनिट काय झालंय तू लक्षात येत आहे का तू मला शर्वरी तर दिलेली आहेस पण तू माझी नोकरी काढलेली आहेस. जर शर्वरी माझ्या आयुष्यात आली आणि माझ्याकडे नोकरी नसेल मला हातपाय नसतील तर मी तिला खायला प्यायला काय घालू मी संसार कसा करू ते आहे मग असं काहीतरी कर ना की मला शर्वरी पण मिळेल आणि माझ्याकडे नोकरी पण असेल. अच्छा म्हणजे तुला दोन्ही पाहिजे नोकरी आणि छोकरी पण पाहिजे हात वर कर दुसरा हात वर कर पाय वर कर दुसरा पाय पण वर कर पडायला होत आहे मिळालं उत्तर. अरे एका वेळी एकच गोष्ट मिळते यकश्चित मानवा. अरे पण मग मला तू हे नाही देणार तू मला शर्वरी आणि नोकरी नाही माझं काय नाही आहे इट इज रिटर्न मी स्वतःचं काय टाकत नाही सब ऊपरवाला का खेल आहे रे मेसी भी इधर ना उसका बंदा है रे बच्ची अरे नाही रे इधर ऐसा नहीं होता रे मेरे साथ. तू जास्तच वेळ घालवतोस धारावीत देवडूड ऐक हॅलो देवडूड बोल टेन्शन मला रे की शर्वरी तर मिळणार पण माझं आयुष्य तू जवळ निकामी करणार आहेस पाय घेणार हात घेणार. आता हे तर तुझ्यावर होणारे परिणाम आहेत फक्त आता कसं आहे तुझी क्लिप मी इथे पण टाकणार ना तुझ्या टाइमलाईन मध्ये मग तुझ्या टाइमलाईन मध्ये जी लोक आहेत त्यांच्यावर पण परिणाम होणार. आता आईवर त्याचा परिणाम होणार आहे आई दुःखी होणार आहे भाऊ पण दुःखी होणार आहे वहिनी थोड्या वेळ सॅड होणार आहे मग ती बॅड होणार आहे म्हणजे तुला घरातनं बाहेर काढणार हे ओझं नको म्हणणार आहे आणि मग भाऊ आई आणि वहिनी सुखाने राहणार आहे. नाही हे कट कर इकडे ते कर खाली घे ती लाईन खाली घे. नको खाली घेतो हा इथून खाली घेते कारण काय आहे ना शर्वरी जर हो म्हणाली तर एवढे सगळे प्रॉब्लेम होणार असतील तर नको. मग एक काम करूया थांब मग एक काम कर शर्वरी काढ तिच्या जागी रुची घे. रुची आता शर्वरी होती ना रे शर्वरीतली रुची संपली आणि रुचीमध्ये तू शर्वरी टाकलीस. सोड रे मला नको सोड चल मला सांग तुला रुची हवी आहे की नको आहे.
हा म्हणजे ऍक्च्युली माझा प्लॅन बीच होता. प्लॅन बी होता. आय आय न्यू इट आय न्यू इट आमची भेट लागली होती. नाही, तसं नाही म्हणजे शर्वरीच माझं खरं प्रेम आहे. पण रुची तर माझा रुची पालट आहे. रुचि पालट मेरे को मत बता रही है सब. हाउ डू आई केयर? तुला सांग, तेरे को चाहिए ना ब्रदर? रुचि चाहिए ना ब्रदर? देख इधर है ना गदर. भाई बोल तू. रुचि प्रेमम एक्सेप्टम सेमीकोलन हॅशटॅग @ टर्म्स अँड कंडिशन वाचायचे. वाचायचे. टर्म्स अँड कंडिशन. पण बाकी काही नको. सुखाचा संसार आहे का एवढं तरी सांग. 2 वर्ष. फक्त फक्त 2 वर्ष. 2 वर्ष का? कारण 2 वर्षानंतर तिचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होणार आहे. देवडूड. तुझं तिच्यावर लग्न झाल्यावर तुझी भरभराट होणार आहे. तुझे 3 बिझनेस सक्सेसफुल होणार आहे. 4 कंपन्या निघणार आहेत. ओ हो 5 कंपन्या फॉरेन मध्ये असणार आहेत. त्यामुळे तू बिझी होणार आहेस आणि त्यामुळे तुला तिला वेळ देता येणार नाही. ती कंटाळणार आहे आणि तुझ्या सेक्रेटरी बरोबर ती पळून जाणार आहे. किती क्लिशे करता रे तुम्ही. सेक्रेटरी काहीतरी इनोव्हेशन दाखवणार आहे जरा. अरे काय माझ्या काय चाललंय काय माझ्या लाईफ मध्ये. अर्थलिंग तुझं नाही ऐकायला जाणार. त्यासाठी मी आलोय ना. हा पण मग हे काय हे कशाला पाहिजे सेक्रेट. मुळात मी पुरुष सेक्रेटरी का ठेवणार आहे एवढा श्रीमंत होऊन. हे करेक्ट आहे. ऐक 1 मिनिट. मला नाही पटलेलं आहे हे. ती सेक्रेटरी बरोबर लग्न करणार म्हणजे मग माझं काय. आणि माझ्या आयुष्यात काही चांगलं लिहिलेलंच नाहीये का. नाही चांगलं आहे ना. सगळं चांगलं आहे. हे बघ तुला नाही दिसणार. तुला 2 वर्ष सलग इंडियाज बेस्ट बिझनेसमॅनचा अवॉर्ड मिळणार आहे. आणि दुसऱ्या वर्षी अवॉर्ड घेऊन तू डायरेक्ट थंड प्रदेशात जाणार आहेस. थंड प्रदेशात? स्वित्झर्लंड? नाही, फ्रीज. फ्रीज म्हणजे फ्रीज. अवॉर्ड मिळाल्यानंतर तू घरी येणार. सेक्रेटरी आणि बायको तुझा खून करणार. तुला कापणार आणि फ्रीज मध्ये ठेवणार. ना दॅट्स व्हॉट आय एम टेलिंग. दिस इज इनोव्हेशन. नाईस. कुठल्या वेब सिरीज बघताय वर. कुठल्या वेब सिरीज. सध्या मानवत मर्डर्स बघत होते ते. झालं असावं. ऐका माझं शांतपणे. मला मारायचं बोलताय तुम्ही देवडूड. मी नाही. इट इज रिटर्न. अरे मेसे बंद आहे रे. मेसे बंद आहे. देवडूड यार नको ना प्लीज. मी पाया पडतो यार तुझ्या. एक तर माझं शर्वरीवर प्रेम आहे. तिच्याबरोबर लग्न केल्यावर प्रॉब्लेम येणार म्हणून मी रुची निवडतोय. तर रुची बरोबर मी मरणार आहे यार. नाही मला रुची नको यार. मला रुची नको. एक काम कर सुनीता कर. थँक्यू. मस्त म्हणत नाहीये. तिसरी विचारतोय मी. तिसरी 5 मिनिटात तू 3 मुली बदलल्यास. ऍक्च्युली ती प्लॅन मध्ये नव्हती. प्लॅन मध्ये नव्हतीच. नाही ती ऍक्च्युली बिल्डिंग मधली आहे. त्या दिवशी बघून हसली तर मला वाटलं चान्स घ्यायला काय हरकत नाही. तुझ्याकडे बघून हसली का तुझ्यावर हसली. नका ना यार. ट्रूथ. मला नाही माहिती यार. मला फक्त लग्न करण्यासाठी एक मुलगी हवी. ती मिळणार आहे का मला. एक कुणी नाहीये का असं जे माझ्यावर प्रेम करेल, माझ्याशी लग्न करेल. कुणीही द्या रे मला चालेल. आता कुणीही द्या. अरे लग्न करायचं रे. नाही करायचे. मला शर्वरी हवी पासून दे. कुठले मुलगी चालेल. नाही रे नका रे असं वाग. मला शर्वरीच आवडते पण एवढे प्रॉब्लेम आहेत म्हणून मी ऑप्शन शोधतोय. तुला नाही कळणार रे. लग्न उशिरा होतं तेव्हा काय वाटतं. मला नाही कळणार. कुणाच्या तोंडी तू काय वाक्य देतोस ना. मला एक सिकलीव पाहिजे. देवडूड सिकलीवचं सोड यार. माझ्या प्रेमाचं बघ ना. कोणीच नाही का माझ्यावर प्रेम करणार. कोणीच नाही करणार आहे का. अरे पण तुला शर्वरी आवडते तर तिच्या बरोबर लग्न कर ना. कसं करू. तूच दाखवलीस ना टाइम लाईन. शर्वरीशी लग्न केलं तर तिचे भाऊ माझे हातपाय तोडणार आहेत. त्याच्यानंतर माझे एक पाय जाणार, एक हात जाणार, माझी नोकरी जाणार, माझं कुटुंब तुटणार. मी कसं करू तिच्यावर प्रेम. इथेच चुकतं तुमचं. तुम्ही ना प्रेमाला ना मोबाईल समजायला लागले. मोबाईल त्रास द्यायला लागला, बदलून टाकला, नवीन आणला. तसं नाहीये रे प्रेम तसं नसतं. प्रेम ना तुम्ही करता. प्रेम करायची गोष्ट नाहीये. प्रेम निभवायची गोष्ट. प्रेम निभावा ना. अरे प्रेमात प्रॉब्लेम आले म्हणजे प्रेम सोडून द्यायचं असं नाही. चांगल्या तर गोष्टी सगळ्यांनाच हव्या असतात ना रे. पण कठीण परिस्थितीत सुद्धा जो हात पकडून उभा राहतो ना ते खरं प्रेम आहे. ते प्रेम मिळवा. तुला आवडते ना शर्वरी. खूप आवडते शर्वरी. खूप आवडते की नाही. अरे मग मार ना उडी. नाही माझी हिम्मत नाही होत. अरे हिम्मत कसली रे. बड़े बड़े शायर ने कहा है इश्क आग का दरिया है और डूब के जाना है तो मारो यार. खुदी मारो. रख विश्वास तू है मेरा दास.
नको, मला खरंच भीती वाटते. दाखवा रे जरा. एक तर प्रपोज करायला हे काय घालून आलायस तू? म्हणजे कसं येते, किती कठीण होऊन बसतं रे आम्हाला सगळं मॅनेज करणं रे. आता मी कसं प्रपोज करू तिला, मला कळत नाहीये मी काय करू. तयारीने आला होतास? अरे माझ्या भक्ताची काळजी घ्यायला मला आवडतं. काय ए शर्वरी आली, शर्वरी आली. लप लप लप, शर्वरी आली. काय करतोय? सॉरी सॉरी सॉरी, शर्वरी आली, शर्वरी आली. लप काय? अरे मीच बोलवलंय ना, मलाच काय सांगतोय? जा प्रपोज कर. नाही नको 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 जा प्रपोज कर. नको 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 जा. अरे नको ना, ऐक ना माझं ते. शर्वरी, शर्वरी, आय लव्ह यू. माझं तुझ्यावर प्रेम आहे. खूप खूप दिवस झाले सांगेन सांगेन म्हणतोय, पण मला जमत नव्हतं. माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. पण तुला मी चालेल ना? कारण लग्नानंतर ना माझे हातपाय तुटणार आहेत. लग्नानंतर काय, तू हो म्हटल्यानंतर लगेच हातपाय तुटणार आहेत. एक मिनिट, कोण तोडणार आहे तुझे हातपाय? तुझे भाऊ हातपाय तोडणार आहेत, त्याने मला सांग. किती वर्ष झाली ओळखतोयस मला? 2 वर्ष. एकुलती एक आहे ना मी? हा, एकुलते. मग अरे एकुलती एक आहे ती? अरे नाही, मला फायनली तू प्रपोज केलंस मला. किती वाट बघितली. थँक्यू सो मच. थँक्यू. वी डोंट डू धिस हिअर. आय एम सो सॉरी. टेक माय हँड्स. थँक्यू सो मच. एक मिनिट, तुला देवडूड दिसतोय? हो दिसतोय. कसा काय? कसं काय म्हणजे, मी देवाकडे प्रार्थना केली आणि देवाने याला पाठवला. आणि मग मी त्यांना सांगितलं की एक नंबरचा फट्टू आहेस तू, आणि त्याला थोडंसं टरकव. मग तो प्रपोज करेल कदाचित, आणि तू केलंस. बेटा तुम यहाँ आए नहीं, लाए गए हो. तू पण करप्ट झालाय. नाही मत कर रे, नया लिया है. डोंट डू दिस. देवडुडा, थँक्यू. होकार समजू ना? ऑफकोर्स. तथास्तु. थँक्यू. आता जा तू. तथास्तु वर जातू असा हे केलंस. हा म्हणजे आता आमचं -3000 पॉइंट्स. नाही, 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 नाही,